2 वाट्या तांदूळ भिजत ठेवायचे, 1 वाटी सफेद उडदाची डाळ, 1 चमचा मेथी दाणे. हे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे. आता आपल्याला याला 7 ते 8 तास पूर्णपणे भिजवत ठेवायचं. आता पूर्णपणे हे पीठ डोश्यासाठी रेडी आहे. ओल्या नारळाचे काप करून घेतले. मिरच्या घालूया. तुम्हाला तिखट हवी असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवा. थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, त्यासोबत थोडंसं अद्रक आणि थोडीशी चिंच. त्या चटणीमध्ये तुम्ही भाजकी चणा डाळ किंवा दही हेही ॲड करू शकता. आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. चटणी रेडी झाली आहे, मिक्सरला ग्राइंड करून झाली आहे. आता आपण याला तडका देऊया. मिक्स करून घेऊया. रेडी आहे आपली खोबऱ्याची चटणी. याच्यामध्ये सेट करून घेऊया इडली. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे आपलं फर्मेंटेड केलेलं बॅटर आहे, ते घालून घेऊया. जाडसर घालून घ्यायचे. घेऊया ओनियन, टोमॅटो, थोडी हिरवी मिरची, थोडं लाल तिखट, थोडंसं सॉल्ट आणि थोडी कोथिंबीर. बटर घालूया. तुम्हाला ऑइल आवडत असेल तर ऑइलही घालू शकता. याला पलटूया आपण. दोन्ही बाजूने चांगला परतून घ्यायचं. कोकोनट चटणी बनवूया. थोडीशी मोहरी, लाल सुकी मिरची, कढीपत्ता, थोडंसं हिंग, रेडी आहे आपली सिंपल ओनियन उत्तप्पा विथ चटणी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि 15 मिनिट्स झाले आहेत. रेडी आहे आपली हार्ट शेप इडली. आपली हार्ट शेप इडली खूप टेस्टी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने.
आणि थोडीशी कोथिंबीर.